व्याकरण आणि न्याय याच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की 3 दिवस जर त्याला आवर्तन दिलं नाही तर ते काय होतं, विसरलं जातं. म्हणून विद्वानांना इच्छा नसताना सुद्धा आवर्तन करावी लागतात. अनेक वेळेस लोकांना वाटतं यांचा रामकृष्ण हरी जपत चाललाय, जप नसतो, व्याकरणाची सूत्र पाठ चाललेला असतो. विठ्ठला विठ्ठला. त्या 2007-8 साली ओंकारेश्वर क्षेत्री मी शिकायला गेलो होतो, हेच प्रस्थानत्रय शिकायला. पण व्याकरण आणि काही न्यायाचा मीमांसेचा भाग झाल्यानंतर आजारपणामुळे मला परत मागं यावं लागलं. नंतर मग मी आमच्या श्री गुरु स्वामीजींकडे गेलो. त्यावेळेस तिथं अनंतपुरी म्हणून एक महात्मे होते, ज्यांची संक्षेप शारीरक नावाचा ग्रंथ शिकवण्याबद्दल काशी क्षेत्रामध्ये मोठी ख्याती होती. पण वयाच्या जवळजवळ 89व्या वर्षी देहत्याग करावा, आता शक्ती आपली संपुष्टात आलेली आहे, म्हणून ते ओंकारेश्वर क्षेत्री राहायला आलेले होते मार्कंडे संन्यास आश्रमामध्ये. मी त्यावेळेस तिथे शिकत होतो. मी म्हटलं हे मोठे एवढे भारतात नावाजलेले विद्वान, यांच्याकडे काहीतरी उपाय आपण विचारूया की लवकर पाठ होण्यासाठी काय केलं पाहिजे. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, म्हटलं स्वामीजी, आम्ही अनेक अभंग म्हणा, ओव्या म्हणा कंठस्थ केलेले आहेत, त्याला फारशी आवर्तनं दिली नाही तरी देखील त्या फारशा विस्मरणात जात नाहीत. पण व्याकरणाची सूत्र, हे न्यायाचे काही व्याख्या वगैरे लक्षणं, हे मात्र चटकन विसरतो. कायम स्मरणात राहण्याकरिता काहीतरी उपाय सांगा. माझी अपेक्षा काय, काहीतरी जडीबुटी वगैरे देतील, एखादा मंत्र सांगतील, त्याचं अनुष्ठान केलं की मग भरमसाठ काय करायचं, सरी सिद्धांत कौमुदी उलटसुलट काय करायची, पाठ करून टाकायची. त्यांनी माझं ऐकलं आणि मग सांगितलं, म्हटले असं आहे, अभंग आहे, ओवी आहे किंवा जे श्लोक आहे, त्यांच्या शब्दांची संख्या मर्यादित असते, विशिष्ट असते. त्याला ताल, लय, छंद, ठेका असं असतं, गेयता असते, ते गाता येतात. म्हणून स्मरणात राहणं सोपं जातं. बघा आपल्या संतांचे किती उपकार आहेत. अभंग आपल्या लक्षात राहतो आणि तो लक्षात राहावा म्हणूनच त्यांनी आपल्याला काय दिलेले आहेत, चाली दिलेली आहेत. आता तुम्ही सगळी वारकरी ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्ही फक्त ऐकून त्याचा अनुवाद करतो. लक्षात आलं का? तुम्ही मोठ्या निष्ठेनं आणि कष्टानं या वारकरी चाली जतन केलेल्या आहेत. कुठून आल्या त्या चाली, कुणापासून आल्या? तुकोबरायापासून आल्या. त्यांच्या मुखातून ते अभंग बाहेर पडताना त्या चालीला घेऊनच बाहेर पडलेले. म्हणून ते स्मरणात राहणं काय होतंय, सोपं जातंय. भाष्याच्या पंक्ती ज्या आहेत त्या लवकर स्मरणात राहत नाही. त्यांनी सांगितलं हे श्लोक वगैरे लक्षात राहतात, त्याचं कारण आहे शब्दांची संख्या आहे, ते पद्य आहे, विशिष्ट रचना आहे, म्हणून ते गुणगुणत मनुष्य राहतो. म्हणून चिरस्मरणात ते राहू शकतात, फारशी आवर्तन करण्याची गरज पडत नाही. पण व्याकरणाचे सूत्र, न्यायाच्या परिभाषा ह्या लवकर विसरल्या जातात. याचं कारण काही सूत्र एका अक्षराचे, टे हे एकाच अक्षराचं सूत्र, काही 100-150 अक्षराचे काय लांबच लांब सूत्र, त्याच्या व्याख्या तर त्याच्यापेक्षा भलत्या मोठ्या. पण बच्चा एक उपाय है. मी आणखी पुढे सरकलो, बरं झालं म्हटलं आता उपाय मिळाला, उद्यापासूनच आरंभ करू. म्हटलं क्या है स्वामीजी? ते म्हटले एक उपाय है, व्याकरण और न्याय स्मरण में रहने के लिए एक उपाय है. काय सांगितलं असेल उपाय? एकच वाक्य बोलले ते म्हटले रटते रहो विठ्ठला विठ्ठल. भोकत्रा असो. ती गीता संस्कृत रूपानं प्रकट झाली, पण समस्या तीच राहिली. पूर्वी उद्धाराचा सरळ मार्गच नाकारला होता, पण तोच वेद गीता रूपानं प्रकट झाला, पण समस्या तीच, सामान्यांना त्या गीतेचा उपयोग काय. म्हणून त्याच नारायणाला संस्कृत भाषा जगाशी कळेना, तिथून आपलं निघालं होतं. जगाशी जाऊ द्या, त्या विद्वानालाच लवकर कळेन असं मी म्हणतोय. स्वामी विवेकानंदांच्या बुद्धीबाबत प्रसिद्ध असलेली गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. एकदा वाचलं की त्यांची फोटोग्राफिक मेमरी होती. त्याला म्हणतात फोटोग्राफिक मेमरी. म्हणजे जसा फोटो काढल्यानंतर तशीच अक्षरं त्या मोबाईलमध्ये, कॅमेरेमध्ये येतात, तसं त्यांनी एकदा पाहिलं की ते काय व्हायचं, छापल्या जायचं. अशा बुद्धिवान, महाबुद्धिवान असलेल्या स्वामी विवेकानंदांचं वचन आहे. कधी? शेवटच्या काळामध्ये, थोडंसं काही अगोदर. ते म्हटले या संस्कृत भाषेचा विचार मी आरंभाच्या काळापासून करतोय, पण अजूनही नवनवीन शब्द माझ्या पुढे येतात. माझं बोलणं लक्षात येत आहे? एकदा वाचल्यानंतर ज्यांच्या पाठ होतं त्यांनी आयुष्यभर अभ्यास केल्यानंतर म्हटलेत की अजूनही नवीन काही शब्द येतात जे मी पूर्वी पाहिलेले नाहीत. विठ्ठला विठ्ठल.
जर महाबुद्धिवानांची ही दशा असेल सामान्य लोकांना काय कळणार. म्हणून त्याच नारायणाला दया आली आणि त्यानंच पुन्हा तोची अवतार धरी अलंकापुरामध्ये तोच अवतार त्याच नारायणानं प्रकट होऊन ती भगवद्गीता आपल्याला सामान्य लोकांना कळेल या भाषेमध्ये सांगितली. तिलाच आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो. लक्षात आलं. आता हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, या ग्रंथाला वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या संतांनी संबोधलेलं आहे. या ज्ञानेश्वरीची महती वेगवेगळ्या रीतीनं त्यांनी काय केलेली आहे, वर्णन केलेले आहे. कोणी त्याला ज्ञानदेवी म्हटलेलं आहे. एकतरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. कोणी त्याला काय म्हटलेलं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईंचा जा भंग आहे. डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टिकेसी ज्ञान होय मुढा, अति मूर्खा त्या दगडा, वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय होईल त्या वाचनानं, ज्ञान होय मुढा, मूर्खाला सुद्धा ज्ञान होईल. आम्ही गमतीनं सांगत असतो, आपण कशावरही विश्वास ठेवतो. कुठं आलं होतं, पेपरात वाचलं म्हणतो. आता पेपर काय एखाद्या सर्वज्ञ माणसाने लिहिलाय का, कुठं ऐकलं, व्हिडिओ पाहायला म्हणे. कशावरही विश्वास ठेवतात. गंमत सांगू का तुम्हाला, हे आता वेगवेगळ्या रोगानं पिडलेले लोक असतात जगामध्ये. एक उदाहरण घ्या, डायबिटीजनं पिडलेले लोक. आणि या मोबाईलला नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि त्याच्यावर उपाय सांगतो कुणीतरी मनुष्य, की या आजारावरती जालिम रामबाण असा उपाय आहे. काय उपाय आहे, अमुक अमुक झाडाची पानं आणा, अमुक झाडाच्या मुळ्या आणा, अमुक झाडाच्या साली घेऊन या. आणि माणसं काय करतात, तो व्हिडिओ पाहिला की दुसऱ्या दिवशी ती झाडं शोधायला निघतात. विचार करतात का, हा जो सांगतो आहे याला त्यातलं सर्व ज्ञान आहे का, हा त्या चिकित्सा शास्त्रात निष्णात आहे का, नाही. फक्त पाहिलं ऐकलं की त्याच्यावर लगेच विश्वास. अहो संत ओरडून सांगतात ना, त्यावर विश्वास ठेवायला रोग येतो का आपल्याला. विठ्ठला ज्ञान होय अज्ञानासी असं सांगितलं ना जनाबाईंनी. खोटं बोलतील का, त्यांना आपल्याशी खोटं बोलून करायचंय काय. मी म्हणतो काही दिवस तरी विश्वास ठेवून पहा जनाबाईंच्या त्या वचनावरती. 1 वर्षभर विश्वास ठेवा, 2 वर्ष विश्वास ठेवा. नाहीतरी आपण कोणावरही विश्वास ठेवण्यात आयुष्य चाललेलंच आहे. 1-2 वर्ष विश्वास ठेवा, करा पारायण ज्ञानेश्वरीचे 100, 108. लक्षात आलं का. आणि मग जर ज्ञान नाही झालं तर सोडून द्या. विठ्ठला विठ्ठल. वेगवेगळ्या नावांनी या ग्रंथाला संबोधलेलं आहे असं मी सांगितलं. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, किंवा ज्ञानोबारांनीच म्हटल्याप्रमाणे धर्मकीर्तन हे सिद्धी, याला धर्मकीर्तन म्हटलेलं आहे. तर टीका केली ज्ञानेश्वरी, टीका देखील म्हटलेला आहे. एका अभंगाच्या शेवटी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला भाष्य देखील म्हटलेलं आहे. ज्ञानदेवे भाष्य केली, गीता ज्ञान विस्तारिले, भक्ती भाग्यवंती घेतले भाष्य करून गीतेच्या. त्याला भाष्य म्हणतात, कोणी टीका म्हणतात, कोणी ज्ञानदेवी म्हणतात, कोणी भावार्थ दीपिका म्हणतात. वेगवेगळ्या नावानं या ज्ञानेश्वरीला संबोधलेलं आहे. आणि या ज्ञानेश्वरीची उपासना करावी. मी जो अभंग आता उच्चारून गेलो, वाचावी ज्ञानेश्वरी. पण जनाबाईंनी वाचावी एवढंच म्हटलं, नाथरायांनी त्यावर जणू काही वार्तिक करावं. वार्तिक शब्दाचा अर्थ आहे, वार्तिक हा ग्रंथाचा प्रकार आहे. उक्तानुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञा विचक्षणाः. अनेक ज्ञानी लोकांनी ज्ञानेश्वरीला काय म्हटलेलं आहे, वार्तिक म्हटलेलं आहे. वार्तिक कशाला म्हणतात, उक्त, अनुक्त आणि दुरुक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. मूळ ग्रंथकाराने जे कथन केलेलं आहे त्याचं अधिक स्पष्टीकरण ज्या ग्रंथात केल्या जातं त्याला म्हणतात वार्तिक. अजून अनुक्त, मूळ ग्रंथकाराकडून जी गोष्ट सांगायची राहिलेली आहे ती सुद्धा जी सांगितल्या जाते जिथं, त्या ग्रंथाला म्हणतात वार्तिक. आणि दुरुक्त, मूळ ग्रंथकाराने जी गोष्ट अत्यंत कठीण भाषेत, ज्याला कूट श्लोक आपण म्हणूयात, तशा रीतीनं सांगितलेली असते, तिचं स्पष्टीकरण, सुलभीकरण ज्यामध्ये केलं जातं त्याला काय म्हणतात वार्तिक. महान लोकांनी ज्ञानेश्वरीला काय म्हटलेलं आहे, वार्तिक. म्हणजे काही गोष्ट जर सुटून गेली असेल भगवंताकडून तर त्याची पूर्तता ज्ञानोबारायांनी केलेली आहे. मला एवढंच सांगायचं होतं. वाचावी ज्ञानेश्वरी जनाबाईंनी म्हटलं, पण त्याच्यावर जणू वार्तिक करावं या रीतीनं नाथरायांनी आपल्याला सांगितलं कशी वाचावी. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया
वाचनाने धोरे कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी हे फळ सांगितलं. पण उपासना करताना कशी करायची? भाव धरुनिया अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायण प्रती त्या ज्ञानेश्वरी प्रती प्रचंड भाव धारण करून मग त्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांची काय करायची? उपासना करायची. आता थोडक्यात आपल्याला गरिबी हटाव योजना पटकन जायचंय. बुद्धिप्रधान असलेले ग्रंथ त्याचं आकलन करण्याकरिता बुद्धीचीच आवश्यकता आहे. आता एखादा गणिताचा ग्रंथ आहे आणि तो आपल्या समोर ठेवलाय. आता आपल्याला तिथं कशाची आवश्यकता आहे? जेवढी बुद्धी असेल तेवढ्या बुद्धीची काय आवश्यकता? का? कारण ज्या ग्रंथकाराने तो ग्रंथ रचलाय तो बुद्धिपूर्वक रचलेला आहे. तुम्ही म्हटले नाही या गणिताबद्दल माझ्या अंतःकरणात प्रचंड भाव आहे, काही उपयोगाचं नाही. बोललेलं लक्षात येतंय? विज्ञानाचा ग्रंथ असेल एखादा, तो आपल्या समोर ठेवलाय, तिथं कशाची आवश्यकता आहे? कारण ज्यानं तो निर्माण केलाय तो बुद्धिपूर्वक केलेला आहे, म्हणून तिथं आवश्यकता कशाची आहे? बुद्धीची. नाहीतर आला सायन्सचा एखादा ग्रंथ समोर, बुद्धीचा पत्ता नाही, पण एवढी मात्र बुद्धी चालवतोय की या ग्रंथाबद्दल आणि ग्रंथकाराबद्दल माझ्या मनात प्रचंड काय आहे? श्रद्धा आहे. काडीचा उपयोग होणार नाही. संतांनी त्यांचं जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे ते काही या विद्वानांसारखं बुद्धी लावून केलेलं नाही. संतांनी या वाङ्मयामध्ये आपलं हृदय ओतलेलं असल्यामुळं त्याचं आकलन करण्याकरिता देखील भावाचीच आवश्यकता आहे. विठ्ठला भावशून्य महान विद्वान देखील जर विचार करू जाईल तर त्याला काडीचं ज्ञान होणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी सोडून द्या, सुलभ म्हणून गणल्या गेलेलं जे अभंग वाङ्मय, त्या अभंग वाङ्मयातील देखील अक्षर अवाक्षरही कळणार नाही जर केवळ बुद्धीनं विचार केला तर. लक्षात आलं? तिथं कशाची आवश्यकता आहे? तिथं डोकं चालवायचं नाही. काय करायचं? डोकं टेकवायचं. लक्षात आलं? डोकं जिथं चालवायचं तिथंच चालवलं पाहिजे, तेही डोकं असेल तर. लक्षात आलं? संतांजवळ डोकं चालवायचं नाही. आपलं डोकं आहे तरी किती, त्यात बुद्धी तरी किती आहे? एखाद्या सामान्य विषयाचं सुद्धा आकलन पूर्णपणे आपल्याला होऊ शकत नाही, तिथं त्यांच्या वचनाचं संपूर्णपणे आकलन आपल्याला बुद्धीनं होऊ कसं शकेल? म्हणून तिथं काय करावं लागेल? जोडोनी हस्त करायलो, जोडोनी हस्त करायलो, संत चरणी भावे ठेविले मस्तक, चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोनी हस्त करायलो, जोडोनी हस्त करायलो, संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोनी हस्तक राहिलोस. एवढंच करायचं आणि तेवढ्यानंच आपल्याला त्यांच्या शब्दाच्या पाठीमागचा भाव जाणण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं, तेही त्यांच्याच कृपेने. लक्षात आलं का? ती अक्षरच आपला अर्थ आपल्या हृदयात काय करतात? प्रकट करतात. मला एक श्रुती या निमित्तानं आठवते आहे, इथं आपला जवळचा संदर्भ आहे म्हणून सांगतो. त्या श्रुतीचे दोन भिन्न अर्थ केले जातात, पण आपल्याला अधिक जवळचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे.
यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरव तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मना. त्याचा सरळ अर्थ काय सांगतो तुम्हाला. यस्य देवे परा भक्तीर, ज्याची देवाविषयी जेवढी श्रद्धा आहे, देवावर ज्याची जेवढी भक्ती आहे. यस्य देवे परा भक्तीर यथा देवे, जेवढी देवावर, तथा गुरव, तेवढीच गुरुविषयी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जेवढं देवाला मानतो तेवढंच गुरुला जर मानत असेल तर त्याला लाभ काय होतो. तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. तो जो महात्मा आहे, तो जो साधक आहे, त्याच्या हृदयामध्ये ते अर्थ प्रकट होतात जे वेदाचे गुह्य अर्थ आहेत. तस्यैते कथिता ह्यर्थाः, वेदानं कथन केलेले अर्थ त्या साधकाच्या अंतकरणात प्रकट होतात. जो संतांना जेवढं मानतो, देवाला जेवढं मानतो तेवढंच संतांना मानत असेल, गुरुला मानत असेल तर. हा सरळ आहे. पण तिथं तस्यैते आणि कथिताच्या ऐवजी घ्यायचं, त्याचा लोप झाला काही नियमाने द्विखंड चिन्ह. तस्यैते अकथिता ह्यर्थाः, म्हणजे वेदानं कथन न केलेले अर्थ, वेदानं आपल्या पोटामध्ये दडवून ठेवलेले अर्थ सुद्धा त्या साधकाच्या हृदयामध्ये प्रकट होतात. जो देवाला जेवढं मानतो तेवढंच गुरुला मानत असेल. विठ्ठला इथं काही बुद्धीचा संबंध आलाय का. ह्या वेदाचा जो मंत्र सांगितले बुद्धीचा विषय आलाय का. ज्याला प्रचंड बुद्धी असेल त्यालाच वेदाचे अर्थ कळतील, आलंय का. काय आलं. देवावर ज्याची जेवढी भावना आहे, भाव आहे देवाविषयी, तेवढाच गुरुविषयी असेल तर विषय चाललाय भावनेचा. लक्षात आलं का. संतांनी भाव ओतून हा ग्रंथ लिहिलेला आहे. नाहीतरी या ग्रंथाला नाव आहेच भावार्थ दीपिका. विठ्ठला या ग्रंथाच्या वाचनाचं फळ, या ग्रंथाच्या श्रवणाचं फळ, या ग्रंथाच्या शरणागतीचं फळ वेगवेगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. पण हा ग्रंथ म्हणजे नेमकं काय आहे हे सूत्रमय भाषेमध्ये जनाबाईंनी अभंगाच्या पहिल्या अक्षराची भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. या एका चरणामध्ये जनाबाईंनी ज्ञानेश्वरीचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे काय तर भाव आणि अक्षराची काय आहे गाठ आहे. किंवा ज्ञानोबारायांनी त्यांच्या अंतकरणातील भाव अक्षरांच्या गाठीमध्ये दडवून ठेवलेला आहे. ज्ञानोबारायांचा नेमका भाव काय आहे हे आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबारायांची अक्षरं अलगदपणे उलगडावी लागणार आहेत. जैशी शारदीची चंद्रकळी माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मणे मवाळे चकोरत लगी तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. पण कसा
अति हळुवारपण चित्ता आणूनिया. हे शब्दे विण संवादीजी इंद्रिया नेणता भोगीजी बोलादी झोंबीजी प्रमेयासी जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेणती तैसी पर्या हेसी विती ग्रंथी का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. विठ्ठला विठ्ठला या ओव्यांचा अर्थ आपला घरी जाऊन पाहायचा लक्षात. वक्ते बाबा म्हणायचे की जी कीर्तन असतात ना ह्या ठळक बातम्या असतात. पूर्वी ठळक बातम्या नावाचा प्रकार होता. आता काय बातम्याच बातम्या असतात दिवसभर. लक्षात आलं. एकच बातमी 100 वेळेस वेगवेगळ्या रीतीनं ती आपल्या समोर मांडली जाते. पूर्वी ठळक बातम्या नावाचा प्रकार असायचा आणि त्याच बातम्यांचा विस्तार ते बातम्या देणारी स्त्री म्हणा तो पुरुष 2-5 मिनिटं पुढे करायचा. 2-3 बातम्या द्यायचा तो. बाबा म्हणायचे कीर्तन प्रवचन म्हणजे ठळक बातम्या. म्हटलं बाबा मग पुढच्या बातम्या? ते म्हटले घरी जाऊन वाचा ना ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला. आणि श्री गुरु ब्रह्मलीन घुले बाबा देखील म्हणायचे आम्ही कीर्तनकार मंडळी ज्यावेळेस कीर्तन करतो त्यावेळेस हे गृहीत धरूनच कीर्तन करतो की आमच्या पुढे असलेले जे श्रोते आहेत ते रोज ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत असले पाहिजेत. विठ्ठला कीर्तनकारानं हे जर गृहीत धरलंच नाही तर त्याला कीर्तनच करता येणं शक्य नाही. कारण कीर्तनकार त्याच्या प्रत्येक वाक्याला काय देत असतो? आधार देतो. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. आधारा वाचून तो बोलत नसतो किंवा बोलू नये तरी कमीत कमी कीर्तनकारांनी. लक्षात येते का? तो सांगत असतो कीर्तनकार. नामदेवराय असं म्हणाले, ज्ञानोबाराय असं म्हणतात, नाथ महाराज असं म्हणतात. म्हणजे त्याने गृहीतच धरलेलं असतं की ज्यांना मी हे सांगतोय त्यांना नाथ महाराज ठाऊक आहेत. नाथ महाराजांचं वाङ्मय ठाऊक आहे. हे पहा उदाहरण देतो. आता मी इथं बोलत असताना मी जर असं म्हटलो टॉलस्टाय असं म्हणतो, ॲरिस्टॉटल असं म्हणतो, कांट असं म्हणतो, तुम्ही म्हणाल हे काय आहे? लक्षात आलं. तसं बोलणं शक्य होणार नाही कारण समोरच्यांना जर ती ठाऊकच नाही. कांट हे माणसाचं नाव आहे का काही वस्तूचं नाव आहे? काट्याकुट्याचं नाव आहे. लक्षात आलं. म्हणून तो कीर्तनकार गृहीत धरूनच बोलत असतो की मी ज्यांच्या समोर बोलतोय ते रोज ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत असले पाहिजेत. असू द्या भुलेबाबांचं वाक्य. इथं ज्यांच्या समोर आपण कीर्तन करत आहोत ज्ञानोबरायांचा श्रोत्यांप्रतीचा भाव काय आहे? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. महेश साक्षात भगवान महादेव स्वरूप. ज्ञानाचा उद्गम जिथून आहे, ज्ञान परंपरा जिथून उदित झालेल्या आहेत असे भगवान महादेव स्वरूप तुम्ही कोण आहात? श्रोते आहात. असो. अति हळुवारपण चित्ता आणूनिया. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरायांचा जो भाव आहे, ज्ञानोबरायांचं जे हृदय आहे त्याचा लाभ आपल्याला, तो भाव जर जाणायचा असेल तर काय करावं लागेल? त्या शब्दांची त्या अक्षराची उपासना सुद्धा कशी करावी लागेल? अति हळुवारपण चित्ता आणूनिया. सकाळी पारायण चालू होतं. महाराज होते, माऊली होते. किती संथ गतीनं आणि सुंदर रीतीनं काय झालं? पारायण झालं. याला म्हणतात पारायण. नाहीतर आपण अनेक ठिकाणी पारायण पाहतो. लक्षात आलं का? जो ताशी 700-600 वाचू शकतो तो व्यासपीठ चालक असतो. बाकीचे बालकच असतात बहुतेक. लक्षात आलं का? लहान मुलं बसवलेले असतात. ठीक आहे. अकरणात मंदः करणम श्रेय. काहीच न करण्यापेक्षा काही केलेलं चांगलं. पण त्या अक्षरातील भाव जाणायचा असेल तर अति हळुवारपण चित्ता. हे तर वाणीचा विषय सांगितला, फक्त हळू वाचणं. विषय आहे चित्ताचा. चित्ताला अत्यंत स्थिर करून ऐसे गंभीरपणे. लक्षात आलं. असं गंभीर करून, स्थिर करून, शांत करून, एकाग्र करून मग जर त्या अक्षराची उपासना केली तरच त्यातील ज्ञानोबरायांचा भाव आपल्याला सापडू शकतो. कारण ज्ञानोबरायांनी त्यांचा तो भाव अक्षरांच्या गाठीमध्ये दडवलेला आहे. गाठ सोडताना ती धसमुसळेपणानं सोडून चालत नाही. नाहीतर गाठ अधिक पक्की होते. अगदी शेंडीची गाठ सुद्धा. लक्षात आलं. नाहीतर केसांचा काय होऊन जातो? गुंताडा होऊन जातो. भलं कोणतंही यंत्र आणलं तरी त्या यंत्रालाही शोध लागणार नाही. म्हणून ती गाठ सोडताना कशी सोडावी लागते? अतिशय हळुवारपणे. लक्षात आलं का? तसं ज्ञानोबरायांचा भाव जाणायचा असेल तर तो भाव ज्ञानोबरायांनी अक्षराच्या गाठीमध्ये काय केलेला आहे? दडवलेला आहे. ज्याला तो भाव जाणायचा आहे तो पुरुष भावज्ञ असला पाहिजे. लक्षात आलं का? आता मला पटकन जावं लागतं, ते घड्याळ खुणवते. लक्षात आलं. वेळेमध्ये कीर्तन संपलं पाहिजे.
प्रकार करूयात काही थोडेसे. शब्दज्ञ, अर्थज्ञ आणि भावज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा. ज्ञ शब्दाचा अर्थ काय? जाणणारा. शब्दज्ञ म्हणजे शब्दाला जाणणारा. अर्थज्ञ म्हणजे त्या शब्दाच्या अर्थाला जाणणारा. आणि भावज्ञ म्हणजे त्या शब्दाच्या पाठीमागे असलेला जो भाव आहे. वक्तुरिच्छा तात्पर्यम, त्या वक्त्याचं नेमकं तात्पर्य कशामध्ये आहे ते जाणणारा, त्याला काय म्हणतात? भावज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा. आमच्या अण्णा गमतीनं सांगायचे, हे तज्ज्ञ शब्द असतो. नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ. अण्णा म्हणायचे तज्ज्ञ शब्दाचा खरा अर्थ असा आहे की त्यातलं सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीत आज्ञ. लक्षात आलं? त्यांनीच सांगितलेली एक गंमत सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेला एक नेत्ररोग तज्ज्ञ, डोळ्यांचा सुप्रसिद्ध डॉक्टर, त्याच्याकडे एक पेशंट गेलं. त्याचा डोळा दुखावला होता. त्याची अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरची, त्याची भेट घेतली. डॉक्टरने तपासणी केली, पण नेमका काय दोष आहे ते डॉक्टरला काही कळेना. डॉक्टरांनी सांगितलं नेमका काय दोष आहे हे काही मला कळत नाही. त्या रुग्णाला देखील आश्चर्य वाटलं. या डॉक्टरकडून हताश होऊन निराश होऊन कोणीच गेलेलं नाही. हा सुप्रसिद्ध डॉक्टर आहे नेत्राचा, कसं काय झालं असेल? बराच विचार केल्यानंतर त्या डॉक्टरच्याच एक गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणाले, हो म्हटले जरा चुकलंच, तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलात. तो म्हटलं चुकीच्या कसं? डोळाच दुखतोय आणि तुम्ही डोळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आहात. तो म्हटला ठीक आहे हो, तुमचा डोळा डावा डोळा दुखतोय, मी उजव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे. विठ्ठला एकाच एकाला कळेना. लक्षात आलं? ज्ञ शब्द मला एवढं सांगायचं होतं. ज्ञ म्हणजे जाणणारा, शब्दज्ञ म्हणजे शब्द जाणणारा, अर्थज्ञ म्हणजे अर्थाला जाणणारा, शब्दाच्या अर्थाला, आणि भावज्ञ म्हणजे भावाला जाणणारा. शब्दज्ञ म्हणजे शब्दाला जाणणारा, व्याकरण शास्त्राचा ज्ञाता. व्याकरण शास्त्र म्हणजे काय? शब्दशास्त्र. व्याक्रियन्ते व्युत्पाद्यन्ते शब्दाः अनेन तद् व्याकरणम. शब्दाची व्युत्पत्ती जेथे होते, कशी होते, कोणत्या प्रकृती प्रत्ययाच्या कोणत्या नियमाने विकृती होऊन काय विकार निर्माण होऊन शब्द निर्माण होतात, याचा विचार जिथे केला जातो त्याला काय म्हणतात? व्याकरण शास्त्र. लक्षात आलं? ज्ञानोबा विनयानं म्हणतात की नाही, शब्द कैसा घडीजे, प्रमेयी कैसे निपाच डीजे, अलंकारू म्हणीजे काय ते नेने. सगळं तेच जाणतात पण म्हणतात तसं ते विनयानं. शब्द निर्मितीचं केंद्र म्हणजे व्याकरण शास्त्र. ते जो जाणतो त्याला म्हणतात शब्दज्ञ. असा शब्दशास्त्रात निष्णात असलेला जो कोणी असेल त्याला देखील ज्ञानेश्वरी कळू शकत नाही. अज्ञानी लक्षणात वर्णन करताना सांगितलं की नाही, पै व्याकरणी चोखडा तर्की आती गाढा. लक्षात? अध्यात्म ज्ञानी पुढा जात्यंधुजो. जर अध्यात्म ज्ञानाने तो संपन्न नसेल तर व्याकरणी चोखडा, व्याकरण शास्त्र सर्व अवगत त्याने केलेलं असेल, न्यायशास्त्र अवगत केलेलं असेल, काही उपयोग काडीचा उपयोग नाही. शब्दज्ञ शब्दाला जाणणारा. दुसरा वर्ग मी सांगितला होता अर्थज्ञ, त्या शब्दांच्या अर्थाला जाणणारा. अनेक लोक शब्द अवगत करतात, भरमसाठ पाठांतरही त्यांचं असतं, पण त्या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ ते जाणू शकत नाहीत. म्हणून अर्थाविन पोथी वाचूनी काय. पण हे कोणाला सांगितलंय? ज्याने अजून पोथीच वाचायला सुरुवात केली नाही त्याला नाही म्हटलं. लक्षात आलं का? हेही सांगणं गरजेचं आहे इथं. नाहीतर नाथरायांची आज्ञा पाळणारे आम्ही असल्यामुळं, आम्हाला अर्थच कळत नसल्यामुळं आम्ही ज्ञानेश्वरीच वाचत नाही. ज्ञानेश्वरी वाचतोय, वर्षानुवर्ष वाचतोय, पण अजून अर्थ जाणण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अरे इतके दिवस झाले, हजारो पारायण तू केले, आता तरी त्या अर्थाला जाणण्याचा काय कर, प्रयत्न कर, त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. अर्थाला जाणणारा अर्थज्ञ. आणि तिसरा वर्ग मी केला होता भावज्ञ. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण. भावज्ञा भावती गुण, पाहता या भावज्ञा भावती गुण चिंतामणीची. ही जिथं उभी आहे त्याच्यावर 7-8 ओव्या आहेत आणि त्या सगळ्या ओव्यांचा विचार करावा लागेल. त्यावेळेस भाव अक्षराची गाठी एवढी पद लक्षात येतील. पण हा काही 10 मिनिटाचा खेळ नाही आहे. विठ्ठला विठ्ठल बोलून जातो ओव्या फक्त. माझा मराठाची बोलू कौतुकी, आडलं तर सांगा. लक्षात? माझा मराठाची बोलू कौतुकी, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, जिये कोवळीकेचे निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीकमोडे जयाचे नी. ऐका रसाळपणाची आलोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका.
आज सकाळी मला वाटतं मातोश्री आपल्या मीराई बोलल्या, सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसू हा मुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हातोची होईल नवल बोलती रेखेची वाहणी, देखता डोळ्या पुरवू लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची, ही जेत संपूर्ण पद उभारे, तीथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजा ही आविष्करे आलिंगावया, ऐसी इंद्रिये आपुला लिया भावी, झोंबती परितो सरीसेपणीची बुजावी, जैसा एकला जग चेववी सहस्र करू, आणि मग सिद्धांत सांगतात, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया कुणाला भावज्ञा, भावाला जाणणारा, भावती गुण चिंतामणीची. या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला चिंतामणी सापडतील, पण ते शोधणारा भावज्ञ असावा लागेल. विठ्ठला ज्ञानोबारायांनी तर सांगितलं, तया अक्षरातील भाव पाववीन मी तुमचा, ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, भगवंताच्या बोलण्यातील भाव तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊन घालील, ज्ञानोबाराय म्हणतात. पण ज्ञानोबारायांच्या बोलण्यातला भाव तिथपर्यंत कोण नेऊन घालील आपल्याला? माझं बोलणं लक्षात आलंय? गीतेचा जो भाव आहे तिथपर्यंत आपल्याला कोण घेऊन जाईल? ज्ञानोबाराय घेऊन जातील. त्यांनी प्रतिज्ञाच केलेली आहे तशी. पण ज्ञानोबाराय जे बोलले त्यांचा जो भाव आहे तिथपर्यंत आपल्याला कोण नेईल? कोण नेईल माहित आहे का? आपल्या अंतःकरणात ज्ञानोबारायांप्रती असलेला भाव तिथपर्यंत नेईल. विठ्ठला तेणे आबाल सुबोधे ओवीचे निप्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे, अक्षरे गुंथिली पुलसक. मला घ्यायचंय ना ब्रह्मज्ञानाने गोमटी. लक्षात आलं? मला आता त्या कालिदासादिकांकडे जाता येणं शक्य नाही आहे. आम्ही गमतीनं म्हणत असतो, इथं नाही. आता इथं ज्ञानोबारायांसमोर कीर्तन आहे, खेड्यामध्ये वगैरे कीर्तन असेल किंवा अन्यत्र असेल, म्हणत असतो हे देवीदासच कळे ना तर कालिदास कसा कळायचा? विठ्ठला या कालिदासादिकांना कवी कुलगुरू ही संज्ञा त्यांना प्राप्त झाली, पदवी प्राप्त झाली, मानदंड त्यांनी त्या संस्कृत साहित्य जगतामध्ये स्थापित केला. एखाद दुसऱ्या दृष्टांताला देऊन केलेला आहे. चालता चालता सांगून टाकतो ज्ञानोबारायांचं महत्व. म्हणून तर तुकोबारायांना म्हणावं लागलं, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. सिद्धांताचा विचारच नाही, युक्तीच तो योजना. सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची केलेली योजना त्याला युक्ती म्हणतात. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायांची काय अशी युक्ती आहे व काही कळतच नाही. म्हणून आम्ही आपलं काय करतो, चुपचाप त्यांच्या चरणी माथा ठेवतो. मला सांगायचं होतं, उपमा कालिदासस्य भारवेरर्थ गौरवम दंडिना पदलालित्यम माघे संती त्रयोगुणा. हा श्लोक प्रसिद्ध आहे संस्कृत जगतामध्ये, साहित्यामध्ये. कालिदास कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे उपमा कालिदासस्य. उपमा द्यावी तर कोणी द्यावी? कालिदासाने द्यावी. आणि हे कशाला धरून बोललेलं आहे? त्यांनी दिलेली एक अचूक चपकल उपमा त्याला धरून बोललेलं आहे. दीपशिखा नावाचा दृष्टांत त्यांनी सांगितलेला आहे. आता तेवढा सांगायला वेळ नाही, मोठा श्लोक आहे. यम यम व्यतीयाय पतिमरासा नरेंद्र मार्गाट इव प्रपेदी विवर्ण भावम ससभूमिपाला. हा रघुवंशामध्ये, रघुवंश काव्यामध्ये आलेला श्लोक आहे. त्या कालिदासानं त्या घटनेला चपखल असा दृष्टांत देऊन खुलवलं. आणि केवळ तेवढ्यामुळंच हा कालिदास सगळ्या कवींचा काय झाला? गुरु झाला. गमतीनं सांगू का, असे दृष्टांत पदोपदी ज्ञानोबारायांनी कुठेही दिलेले आहेत. विठ्ठला कालिदासानं जर ज्ञानोबारायांना पाहिलं असतं ना, तुकोबारायांच्या आधी तोच म्हणाला असता, नो हे दास खरा. हा कालिदास खरा काही दास नाही, परी झाला असेल डांगोरा. ज्ञानोबारायांचं सेवकत्व त्यांनी स्वीकारलं असतं. हे मोठमोठे कवी, साहित्यिक ज्ञानोबारायांच्या घरी ते म्हटले असते, आम्ही काय करतो, पाणी भरतो म्हटले असते. लक्षात आलं? आता ते आपल्याच भाषेत आहे. अतिपरिचयाद अवज्ञा असं म्हटलं जातं, म्हणून आपल्याला ते काही कळत नाही, त्याचा विचार आपण करत नाही, म्हणून त्यांची श्रीमंती, त्या शब्दाची श्रीमंती आपल्याला कळत नाही. लक्षात आलं का? नाहीतर त्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचले असते, दुसरा कोणत्याच ग्रंथाला हात लावला नसता. म्हटले असते हेच पुरस. सगळ्या जगातील सगळे ग्रंथ, त्या सगळ्या ग्रंथांचं सार ज्ञानेश्वरीत आहे. विठ्ठला भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. हे दोन्ही
गोष्टी एकत्रित कराव्या लागतात, त्यावेळेस ज्ञानेश्वरीचं अचूक लक्षण होतं. अर्धच लक्षण केलं तर आरंभाला सांगितल्याप्रमाणे ते त्या कवींच्या काव्यावरही जाण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या अंतरातील भाव त्यांच्या शब्दाच्या गाठीमध्येच काय केलेला आहे, दडवलेला आहे. भले त्यांनी काय केलं असेल, शृंगाराला काव्याचा आत्मा मानलेला असेल. ज्ञानोबा तर म्हणतात नुसदीची शांती कथा. आहे का पुढं पाठ आहे का कोणाच्या? विठ्ठला विठ्ठला नुसदीची शांती कथा आणि जेल कीर वाकपथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. ज्ञानोबा म्हणतात ह्या कवींनी शृंगाराला काव्याचा आत्मा मानलाय, आम्ही त्याच्या पाय देतो म्हटले आणि शांत रसात ही कथा सांगतो. विठ्ठला विठ्ठला भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. हे वर्णन जनाबाईंनी ज्या ग्रंथाचं केलेलं आहे तो ग्रंथ माय आहे. हे दुसऱ्या चरणामध्ये सांगते. माय ज्ञानेश्वरी रखुमाई आपली निर्धारित असलेली वेळ. माहेश्वरी ही ज्ञानेश्वरी कोण आहे? माय आहे. ज्ञानोबाराय जशी माय आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली किंवा वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. आई साधकांचा माय बाप माय आहेत. ज्ञानोबाराय आई आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांची ज्ञानेश्वरी ही माय आहे असं म्हणण्यापेक्षा, माझं बोलणं लक्षात येत आहे, ज्ञानोबाराय ही माय आहेत आणि त्यांचा ग्रंथ असलेली ज्ञानेश्वरी तीही माय आहे असं म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानोबारायच ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत. विठ्ठला आम्ही असं गमतीनं सांगत असतो कधी कधी. कल्पना करायला काय हरकत आहे? नाहीतरी आपल्या कल्पना चालूच आहेत. मनोरथाच्या उतरंडी उतरी रची सततच आपलं मन संकल्प विकल्प कल्पना करतच आहे. मग करायचीच असेल तर चांगली कल्पना करायला काय हरकत आहे? बसल्या जागी आपण डोळे झाकून पंढरीला गेलेलो आहोत, दर्शन केलेलं आहे, चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे, प्रदक्षिणा केलेली आहे, हरिकीर्तन ऐकत आहोत, अशी कल्पना करायला काय हरकत आहे? जी कल्पना आपला उद्धार करू शकते. एक कल्पना करा, ज्ञानोबाराय साक्षात आपल्या समोर प्रकट झाले. कल्पना करायला काय हरकत? चांगलीच कल्पना.
आणि आपण ज्ञानोबरायांना आपल्या उद्धाराचा मार्ग विचारला आणि त्यांनी काही आपल्याला उपदेश केला. तर मला सांगा, तो केलेला जो उपदेश असेल तो ज्ञानेश्वरी मध्येच आलेला असेल का वेगळा असेल? माझा प्रश्न कळतोय? ज्ञानेश्वरी मध्येच कुठेतरी एखाद्या ओवीत सांगितलेलाच उपाय आपल्याला सांगतील की नाही, का वेगळा सांगतील? वेगळा सांगतील म्हणावं तर मग ज्ञानेश्वरी अपूर्ण आहे म्हणावं लागेल. पण तसं म्हणण्याचं धाडस कोण करील जगामध्ये? लक्षात आलं? जे काही सांगायचं ते सगळं सांगूनच ठेवलेलं आहे. मग आता ज्ञानोबा आहे आपल्या समोर, त्यांनी प्रकट व्हावं, मग आपण त्यांना उपाय विचारावा, मग त्यांनी सांगावा, तोही ज्ञानेश्वरीतलाच सांगावा. त्यापेक्षा ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवलेलीच आहे त्यांनी. मग आपल्याला कोणता नेमका उपाय सांगितलाय हा आपण शोधावा, त्यांना शरण जावं. माझ्यासाठी नेमकं काय करणीय आहे, काय करणं उचित आहे हे तेच आपल्याला सांगतील. आम्ही तर गमतीनं सांगत असतो. या ज्ञानेश्वरीचा मंत्रशास्त्रीय दृष्ट्या ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्ञानेश्वरीतील अक्षर हे काय आहे? मंत्र आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा उपाय म्हणून ते मंत्र उपयोगात येऊ शकतात. मननात त्रायते यस्मान तस्मान मंत्र प्रकीर्तिता. ज्याचं मनन केल्यानं आपलं संकटातून रक्षण केलं जातं त्याला म्हणतात मंत्र. सांगू का गमतीनं? पण ओवी नाही सांगणार बरं. श्रीमंत होण्याचा उपाय सुद्धा ज्ञानेश्वरीत आहे. चालल्यानंतर पकडताल, सांगा कोणती ओवी आहे ती? महालक्ष्मीच आपल्या घरी येऊन बसू शकते. मोठ्या महापुरुषांकडून ऐकलेलं आहे. त्या ओवीचं विशिष्ट अनुष्ठान केलं तर रोग दूर करण्याचे देखील मंत्र आहेत. सगळेच मंत्र आहेत. मग एक एक सांगण्यापेक्षा सगळी ज्ञानेश्वरी वाचा ना, सगळ्याच पारायण होऊन जाईल. लक्षात आलं? रोग दूरीकरणार्थ सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, पण आपण तो करायचा नाही. कारण रोग दूर करण्याकरिता भगवंतानं औषध निर्माण करून ठेवलेले आहेत, वैद्यांची योजना केलेली आहे. ज्ञानेश्वरीचा उपयोग शोधधारासाठी करायचा आहे. रोग दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीचा उपयोग करणं म्हणजे मुंगी मारण्यासाठी रणगाडा आणण्यासारखं आहे. लक्षात आलं का? एखादं चिलट मारायचंय त्याच्यासाठी काय केलं? एक रणगाडाच घेऊन आला, तोफ गोळा. त्या तोफेचा उपयोग शत्रूंना मारण्यासाठी होईल, ती मुंगी मारण्यासाठी त्याचा काय उपयोग? रोग दूरीकरणार्थ नाना प्रकारचे उपाय देवानच सांगून ठेवलेले आहेत वेदादी शास्त्रामध्ये. ज्ञानेश्वरीचा जो उपयोग करायचा आहे तो ज्ञान होण्यासाठी. ज्ञान होय अज्ञानासी, पूर्वसूत्र आपलं सोडू नका. लक्षात आलं का? ही ज्ञानेश्वरी कोण आहे? आई आहे. आई जशा आपल्या बाळाच्या हिताची काळजी वाहते, मला वाटतं हे संपवावं लागेल. लक्षात आलं का? ते हे माय ज्ञानेश्वरी आपल्यासाठी आणि संतजना माहेश्वरी. संतांसाठी तर साक्षात हे ईश्वरी ज्ञान आहे, महेशापासून आलेला आहे. मी बोलून गेलो उभी ना आदिगुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. ही विद्या साक्षात शंकरी विद्या आहे. या ज्ञानेश्वरीचे करते असलेले ज्ञानोबा आहे, त्यांच्या प्रती काय भाव आहे हे शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. आता आपल्या हाती काही कोणतीच वेळ राहिलेली नाही आणि केवळ या मंगल या पदाचं चिंतन म्हणजे एका कीर्तनाचा विषय आहे. तो भाग आपण कधी ज्ञानोबरायांनी जर आपल्याला पुन्हा सुसंधी दिली तर या अभंगाचं शेष चिंतन शेवटचं चरण का होईना पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी ही सेवा मला विश्वस्त मंडळींच्या आज्ञेनं ज्ञानोबरायांच्या सत्तेतून म्हणा प्राप्त झाली. या ठिकाणी सेवेसाठी अनेक वयोज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. तेवढं आमचं वय नाही तेवढी ज्यांची सेवा या मंदिराच्या ठिकाणी आहे. अगदी ब्रह्मलीन वैराग्य शिरोमणी असलेले आपले बन्सी बाबा यांचं अखंड सानिध्य केलेली अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सगळ्या लोकांनी ज्यांनी बाबांना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांना अनुभवलंय, त्यांचं जीवन अनुभवलंय, त्यांचा उपदेश ग्रहण केलाय, त्यांनी देखील माझ्यासारख्या बालकाचे बोबडे बोल ऐकून घ्यावेत. नवल नाही यात, कारण तो मायबापांचा काय आहे स्वभावच आहे. लक्षात आलं का? मायबापांचा हा स्वभावच असतो की आपल्या अपत्याचे बोबडे बोल सुद्धा त्यांना ते गोड वाटत असतात. ही सगळी श्रेष्ठ असलेली मंडळी आहेत. आमचे माऊली असतील, सर असतील, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नंदकिशोर महाराज असतील, बापूसाहेब असतील, अंजाबापू असतील, आमचे अंकुश महाराज असतील, अनेक सर्वच मंडळी सेवेधारी असलेली मंडळी जे मंदिराशी केवळ हेच नाही पिढ्यानपिढ्या जोडली गेलेली माणसं आहेत. अगदी आजोबांपासून वडिलांपासून सेवा ज्यांच्या कुळामध्ये चालत आलेली ही सर्व मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं उपस्थितीनं ही मोडकी तोडकी सेवा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. ही झालेली सेवा सद्गुरू ब्रह्मलीन वैराग्य शिरोमणी असलेले बाबा त्यांच्या चरणी आणि ज्ञानोबरायांच्या साधू संतांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. विठ्ठल गे दे बोलू गेले पुरी वापुरी करे पराचमा पराज महाराज तुझे नाही विचारिलाधिकार न्यापुरा पराचमा पराज महाराज तुझे सुखा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटी करा पराचमा पराज महाराज तुझे
कुंडली श्री ज्ञानदेव